विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या। आता लक्ष 20 तारखेच्या मतदानाकडे। 5 दिवसात ठरणार महाराष्ट्रात सरकार कुणाचं। पश्चिम महाराष्ट्रात पवार काका पुतण्यांची लढाई कोण जिंकणार, तर मराठवाड्यात यंदा जलांगे फॅक्टरचा किती इफेक्ट, राजकीय अभ्यासकांचं विश्लेषण थोड्याच वेळात। बारामतीला आता पुढच्या पिढीची गरज, सांगता सभेत शरद पवारांचं आवाहन, तर भावनिक होऊ नका, कामाच्या मागे उभे रहा, अजित पवारांची बारामतीकरांना साथ। प्रचार संपता संपता राहुल गांधींचा तिजोरी बॉम्ब, मोदींच्या एक है तो सेफेची खिल्ली, तर राहुल गांधी फेक आहे म्हणत विनोद तावडेंचा पलटवार। महायुती सरकारच्या अदानींसोबतच्या करारावरून राहुल गांधींचा जोरदार निशाणा, तर अदानींची सर्वाधिक प्रगती यूपीए काळात, अदानींसोबत काँग्रेस नेत्यांचे फोटो दाखवून विनोद तावडेंकडून प्रत्युत्तर। शिवसेनेत खरा गद्दार उद्धव ठाकरेच, राज ठाकरेंचा शिवडीतल्या सभेत हल्लाबोल, तर राज ठाकरेंचा गुजरात नवनिर्माण सेनेचा प्रमुख उल्लेख करून आदित्य ठाकरेंनी डिवचलं। भाजप आणि आरएसएस विषारी साप, या सापांना जिवंत मारायला हवं, सांगलीतील सभेत खरगेंचा भाजपवर निशाणा, तर महाराष्ट्रात चोरांचं सरकार असल्याचीही टीका। एकनाथ खडसेंकडून राजकीय निवृत्तीची घोषणा, तब्येत ठीक नसल्यानं यापुढे निवडणूक लढणार नसल्याचं खडसेंकडून स्पष्ट, तर रोहिणीताईंना विजयी करण्याचं भावनिक आवाहन। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नाशिकमधील हॉटेलवर भरारी पथकाचा छापा, 5 कोटींहून अधिकची रक्कम जप्त, गाडीही ताब्यात। गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून अटक, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोई आरोपी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।